चषक 2025 में देख रहे हैं। इस मुकाबले में दूसरा मुकाबला चल रहा है। करुंजवड़े टीम अपने घर की मैदान पर अपने घर की स्थिति को सभी अपने चाहने वाले के सामने अपना ठीक प्रदर्शन करने के लिए मैदान के ऊपर तैयार हो रहे हैं। यजमान टीम है गावदेवी पारिवली बी आणि दत्तकुपा कोलिवली संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपला सामना झालेला आहे, आपण आपली प्रवेश निश्चित आमच्याकडे अजूनपर्यंत झालेला नाही। प्लीज आपण कुठे असाल तर आयोजकांशी संपर्क साधा आणि सहकार्य करा प्लीज। तो फिलहाल एमसीसी महापोली टीम के दो प्रारंभिक बल्लेबाज आरम और मीजान दो प्रारंभिक बल्लेबाज बिल्कुल तैयार होने जा रहे हैं, आपस में बातचीत कर रहे हैं और अंपायर जोसेफ सर अपनी जगह लेने की तैयारी में। अब जोसेफ सर है स्क्वायर लेग अंपायर के रूप में और शकीब अंसारी मेन अंपायर के रूप में भूमिका निभाने के लिए तैयार। गेंदबाजी का भार संभालने के लिए करुंजवड़े टीम की तरफ से गेंदबाज चुने गए हैं प्रारंभिक पावर प्ले के ओवर के लिए। आदित्य के हाथ में गेंद सौंपी है उनकी टीम के कैप्टन ने और आदित्य बिल्कुल तैयार होने जा रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। आरम एक छोटे गत के खिलाड़ी बिल्कुल तैयार। अंपायर शकीब अंसारी की तरफ से गार्ड लेकर तैयार हो रहे बल्लेबाजी करने के लिए आदित्य के सामने। पावर प्ले की पहली ओवर है, हालांकि 4 ओवर का मुकाबला है। पावर प्ले की 1 ओवर का बड़ा अवसर है बल्लेबाज के पास बड़े बड़े स्ट्रोक खेलने का, हवा में स्ट्रोक खेलने का, और निश्चित तौर पर बल्लेबाजों का हमेशा प्रयास भी रहता है पावर प्ले के ओवर में ज्यादा से ज्यादा रन हासिल करने का। लगभग 15 के आसपास जो टीम पावर प्ले में बनाती है निश्चित तौर पर उनकी स्थिति काफी अच्छी मजबूत बनती है आने वाले पल में। पहले ओवर की पहली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास पूरी तरह चूके थोड़ी सी गुडलेस स्पॉट पर डाली थी गेंद थी। अड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद काफी तेजी के साथ निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। पहली गेंद काफी अच्छी डाली थी गेंद, निश्चित तौर पर काफी अच्छी गति के और अपने गति और दिशा के ऊपर ध्यान देते हुए गेंदबाजी कर रहे गेंदबाज आदित्य। राइट आर्म राउंड द विकेट, कदमों का संभाल किया, पहले से निकल गए थे गेंद खेलने के लिए, ठीक से टनपुट पर गए और गेंद को कलाई के सारे से मोड़ना चाहते थे, खेलना चाहते थे, फिर से गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। कुछ समझा रहे हैं उनके साथी ये खिलाड़ी मीजान। पहले 2 गेंदें डॉट होने के बाद निश्चित तौर पर एक अच्छी सोच है, कुछ उनके दिमाग में कुछ बात। इस बीच कदमों का संभाल किया, हल्के से गेंद को पुश भर कर दिया, फॉरवर्ड शॉर्ट लेग की दिशा में शॉर्ट फॉरवर्ड शॉर्ट लेग के ऊपर गेंद को रोका गया। इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ 1 रन पूरा करने में सफल हुए हैं। 1 से एमसीसी महापोली का भी खाता भी खोल चुका है, 1 रन मगर किसी नुकसान पर। अब बारी है मीजान की, ऊंचे कद के तगड़े बड़े खिलाड़ी है, पिच हिटर भी है, उनके पास क्षमता भी है। पहले 3 गेंदों के ऊपर केवल मात्र स्थिति है 1 रन। कदमों का संभाल किया, ठीक से नहीं खेल पाए, बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद पॉइंट की दिशा में निकल गई। पॉइंट विकेट कीपर दौड़ते हुए गेंद को उठाते, बल्लेबाज के पास मौका मिला, अवसर मिला एकमात्र रन पूरा करने का। 1 रन से योगदान बढ़ चुका है, 2 रन मगर किस नुकसान पर। पावर प्ले की काफी अच्छी तरह से गेंदबाजी कर रहे पावर प्ले में आदित्य। फिर एक बार अच्छी गेंद, हल्की सी अपील हुई लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद निकल गई थी। ये देखते हुए लेग बाय के रूप में 1 रन पूरा करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज। स्थिति बदल गई, 3 रन मगर किसी नुकसान पर। आदित्य बाह्य राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं, राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। यह गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद हवा में काफी ऊपर निकल गई थी, विकेट कीपर ने काफी प्रयास भी किया था लेकिन उनके काफी बाहर गेंद निकल गई थी। डॉट होती हुई गेंद पहले ओवर के समाप्ति के पश्चात कुल मात्र स्थिति है 3 मात्र रन मगर किसी नुकसान पर एमसीसी महापोली।
निश्चित तौर पर कर्नूल टीम के कैप्टन ने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का फैसला किया था। उनके पहले ही गेंदबाजों ने ये उनका निर्णय बिल्कुल सार्थ निभाया है। केवल मात्र 3 रन खर्च किए उन्होंने। सफलता हालांकि नहीं जरूर मिली, लेकिन काफी अच्छी कशी हुई गेंदबाजी, काफी नियंत्रित गेंदबाजी, अपने टीम के लिए मजबूत स्थिति में लाने वाली गेंदबाज आदित्य की गेंदबाजी हुई। अब बारी है गेंदबाजी करने के लिए दूसरे गेंदबाज चुने गए हैं भावी स्मृति स्पोर्ट की तरफ से। ऋषिकेश के ऊपर जिम्मेदारी होगी। ऋषिकेश तैयारी कर रहे हैं अपने बॉलिंग मार्ग पर। उनके सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आरम, जो केवल मात्र 1-2 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। ऋषिकेश अपने बॉलिंग मार्ग पर बिल्कुल तैयार। बल्लेबाज आरम भी तैयार होने जा रहा है। फील्ड में थोड़ी सी तब्दीली हो रही है। दूर दूर फैला हुआ फील्ड, मात्र एकमात्र विकेट के पीछे विकेट कीपर काफी डीप है। एक पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी है। सर्कल के अंदर एक मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑफ के स्थान पर सर्कल के अंदर, और एक शॉर्ट फाइन लेग के स्थान पर, यानी कि 3 खिलाड़ी सर्कल के अंदर, और उसके बाद सभी खिलाड़ी सीमा रेखा के ऊपर चौके या छक्के रोकने के लिए तैनात किए गए हैं। ऋषि बिल्कुल तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। छोटा सा रनअप है, 7-8 कदमों का रनअप, राइट आर्म ओवर द विकेट, हालांकि गेंदबाजी करने के लिए तैयार। आरम है उनके सामने बल्लेबाजी करने के लिए। थोड़ी सी फुल टॉस गेंद, लो फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, सीधा स्टंप उखाड़ दिया और पहली विकेट प्राप्त की ऋषि ने अपने टीम के खाते में। काफी अच्छी गेंद थी, थोड़ी सी लो फुल टच, लगभग यॉर्कर लाइन की गेंद थी। काफी खराब स्ट्रोक खेलना पसंद किया उन्होंने, काफी ऊपर से गेंद खेला। गेंद बल्ले की निचली हिस्से से निकल गई, स्टंप के ऊपर जाकर टकराई। 3 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अब नए बल्लेबाज मैदान में निकल गए हैं। सुपी एक बड़ा नाम है एमसीसी महापोली में। सुपी के ऊपर एक बड़ी जिम्मेदारी होगी, बड़ा बोझ होगा। उनकी पहली ओवर के समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है 3 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। ऋषि सोपी रिवर्स स्विप के लिए निकले, ठीक से नहीं उतरे, गेंद निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। पहली ही गेंद के ऊपर रिवर्स स्विप के लिए निकल गए थे सोपी, लेकिन गेंद काफी अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, थोड़ी सी लो भी थी। ऋषि फिर से तैयार। ये गेंद कदमों का संभाल किया, गेंद को उठा के खेला है, गेंद हवा में है, काफी ऊपर है। प्रयास भी काफी अच्छा किया था खिलाड़ी ने, लेकिन ठीक से नहीं उतरे। बल्लेबाज के पास मात्र मौका मिला 1 रन पूरा करने का। 1 रन से योगदान बढ़ चुका है एमसीसी महापोली का 4 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। गेंद को हुक करने का प्रयास किया था फाइन लेग लॉन्ग लेग के बीच में, लेकिन ठीक से नहीं खेल गए थे सुपी। मिजान बिल्कुल तैयार, कदमों का संभाल किया, बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेला लॉन्ग ऑफ की दिशा में। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जैसे कि गेंद को उठाते, थ्रो करते, एकमात्र रन पूरा करने में दोनों भी बल्लेबाज सफल हुए अपने टीम के खाते में। 5 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी धीमा और सुस्त क्रिकेट चल रहा है एमसीसी महापोली की तरफ से। ऋषि फिर से तैयार, शॉर्ट गेंद, कदमों का संभाल किया, गेंद को उठा दिया, एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीमा रेखा के कुछ गज अंदर गेंद को उठाया, थ्रो किया। बल्लेबाज के पास मौका मिला, अवसर मिला 2 रन पूरा करने का। 7 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। दूसरी ओर प्रगति पथ पर है
सोपी फिर से तैयार, फिर एक बार गेंद को टर्न करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया डॉट बॉल के रूप में। पहले 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मात्र स्थिति है एमसीसी महापोली की केवल 7 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। काफी नाजुक स्थिति है, इस स्थिति से उभरना है, मजबूत स्थिति बनानी है तो निश्चित तौर पर दोनों में बल्लेबाज को अपने घेर बदलना होंगे, अच्छी बल्लेबाजी करनी होगी, गेंद के ऊपर अंत तक निगाह रखनी होगी, अन्यथा काफी नाजुक स्थिति है। यानी कि करंजवाड़ा टीम के दोनों भी गेंदबाजों ने काफी अच्छी कसी हुई गेंदबाजी की अपने घर के मैदान के ऊपर, अपने घर के चाहने वाले के सामने अच्छा प्रदर्शन करंजवाड़ा की टीम के दोनों भी गेंदबाजों ने किया। यजमान टीम है करंजवाड़े, स्वर्गीय भावेश स्मृति चषक में अपना योगदान काफी अच्छी तरह से दे रहे हैं। गेंदबाजी का भार संभालने के लिए नए गेंदबाज रोहित के हाथ में गेंद सौंपी है और रोहित के सामने बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार। शॉर्ट गेंद पुल करने का प्रयास, खिलाड़ी काफी दूर है, पहली रन काफी तेजी के साथ पहले रन के लिए पलट लिया, दूसरी रन का किसी भी प्रकार की संभावना नहीं, प्रयास भी नहीं, सोच भी नहीं। 1 रन से योगदान बढ़ चुका है एमसीसी महापोली का 8 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, हवा में खेल बैठे थे बल्लेबाज, लेकिन इतना अच्छा शॉट नहीं था। लामसगावचे भगवान चव्हाण आणि दिलीप मोरे स्टेजवर यायचं आहे। खराब गेंद है, काफी खराब गेंद है, बड़ा स्ट्रोक है, लेकिन 1 रन के लिए दोनों में बल्लेबाजों ने कदम बाहर निकाले, एक ही रन पर संतुष्ट रहे दोनों में बल्लेबाज। काफी शॉर्ट गेंद डाली थी लेकिन लाभ नहीं उठा पाए बल्लेबाज सोपी। अगर इस गेंद के ऊपर बड़ा हुक शॉट खेलते या अपर कट खेलने में सक्सेस होते तो निश्चित तौर पर खाली क्षेत्र था थर्ड मैन, 4 रन मिल सकते थे इस गेंद के ऊपर, लेकिन काफी जल्दी खेल बैठे। फलस्वरूप 1 रन महापोली टीम के खाते में आता हुआ एक खिलाड़ी के नुकसान पर 9 रन। स्थिति काफी नाजुक है, स्थिति से बाहर निकलना है। फुल टॉस गेंद, स्विंग मार कर दिया गेंद को लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। ठीक नो बॉल का भी इशारा आता हुआ 7 रन की बढ़ोतरी टीम के खाते में, यानी कि योगदान बढ़ चुका है 16 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। स्थिति थोड़ी सी अच्छी बन गई है एमसीसी महापोली की एक छक्के की मदद से। मेरा अड्डा। रोहित फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार। फ्री हिट की गेंद रहेगी, बल्लेबाज के पास बड़ा स्ट्रोक खेलने का बड़ा मौका, और फ्री हिट की गेंद थी लेकिन ठीक से नहीं खेल पाए, ठीक से नहीं उतरे। फलस्वरूप दोनों में बल्लेबाजों ने 1 रन तो चुराया अपनी टीम के खाते में। 1 रन से योगदान आगे सड़कता हुआ एक खिलाड़ी के नुकसान पर 17 रन तीसरी ओवर प्रगति पथ पर है। 4 ओवर का यह मुकाबला है, ये भी दोनों बल्लेबाजों ने ध्यान में रखना है। रोहित फिर से तैयार सुपी के लिए। शॉर्ट गेंद, कदमों का संभाल करना चाहते थे, ठीक से खेल नहीं पाए, काफी जल्दी खेल बैठे, स्वीप करना चाहते थे स्क्वायर लेग की दिशा में। गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया। गेंद को कलेक्ट किया, गैदर किया और गेंद वापस की गेंदबाज रोहित को। रोहित फिर से तैयार, सुपी है उनके सामने। कदमों का संभाल किया, गेंद को टर्न कर दिया लॉन्ग लेग की दिशा में। लॉन्ग लेग की खिलाड़ी गेंद को उठाते, थ्रो करते, थोड़ी सी हरागिरी लेकिन खराब थ्रो। लाभ मिलता हुआ दोनों में बल्लेबाज को दूसरा रन पूरा करने का। 19 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तीसरी ओवर प्रगति पथ पर है, 4 ओवर का यह मुकाबला है। रोहित फिर से तैयार, सुपी है उनके सामने। थोड़ी सी फील्ड में तब्दीली कर रहे हैं, खासकर के विकेट कीपर। विकेट के पीछे काफी क्लोज है। शॉर्ट गेंद, टर्न कर दिया गेंद को, हालांकि काफी अच्छा स्ट्रोक है लेकिन यहाँ हवा में गेंद थी, कैच की बड़ी संभावना थी
लेकिन ठीक से नहीं उतरे खिलाड़ी। इस बीच बल्लेबाज के पास मौका मिला 2 रन पूरा करने का। योगदान बढ़ चुका है 2 रन से। 21 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तीसरी ओर प्रगति पथ पर है, देखते हुए थोड़ी सी स्थिति बदल गई है, थोड़ी सी स्थिति अच्छी बन गई है एमसीसी महापोली की। तो पहले 3 ओवर के समाप्ति के पश्चात एमसीसी महापोली की स्थिति है 21 रन। अगर स्थिति से इन स्थिति से बाहर निकलना है, उनके कैप्टन्स ने कहा था कि लगभग 35 या 36 रन हम बनाएंगे। 21 रन बन चुके हैं। अंतिम ओवर में 6 गेंदों के ऊपर अच्छी बल्लेबाजी करनी होगी, अच्छे स्ट्रोक खेलने होंगे, क्योंकि केवल मात्र 6 रन है, आप 6 गेंदे अपने पास हैं और 6 गेंद के ऊपर 12-13 रन बनाना है तो स्थिति मजबूत होगी उनकी। लेकिन गेंदबाजी का भार संभालने के लिए गेंदबाज राहुल के हाथ में गेंद सौंपी उनके टीम के कैप्टन ने। राहुल बिल्कुल तैयार है उनके सामने। अच्छी गेंद है, कदमों का संभाल किया, मिड विकेट के क्षेत्र में गेंद को उठा के खेला है। केवल मात्र 1 रन की बड़ी संभावना आती हुई बल्लेबाज के पास 1 रन पूरा करने का। 1 से योगदान बढ़ चुका है 22 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अब बारी है सुपी की। राहुल के सामने बल्लेबाजी करने के लिए सुपी तैयार। कदमों का संभाल किया, गेंद को ठीक उठा के खेला है, काफी ऊपर खेला है, गेंद को सिमट गए और सुपी आउट। थोड़ी सी ओवरपीत गेंद थी सुपी के लिए। मिड ऑन और मिड विकेट के बीच में खेलना चाहते थे, लेकिन काफी ऊपर खेल बैठे, फलस्वरूप आउट होकर वापस लौटे मैदान के बाहर। कदमों का संभाल किया, मैदान के ऊपर से सुपर गेंद निकल गई, हवाई हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। कहते हैं हमको प्यार से 28 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर। अंतिम 4 गेंदे एमसीसी टीम की बारी की बाकी। फिर एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, स्वीप करने का प्रयास, पूरी तरह चूके खेलने के प्रयास में बल्लेबाज। गेंद डॉट होती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के पास डॉट बॉल के रूप में। उमेर है बल्लेबाज, एक 6 के ऊपर खेल रहे, एक छक्के की मदद से। राहुल फिर से तैयार। फिर एक बार कदमों का संभाल किया, खाली क्षेत्र है, गेंद को उठा के खेला, सीधा गेंद निकल गई मिड विकेट और मिड ऑन के बीच में से 4 रन के लिए। बन गई, मजबूत बन गई। 32 रन 2 खिलाड़ी के नुकसान पर आने वाले पहले 3 ओवर में काफी नाजुक स्थिति में थी महापोली टीम। फिर एक बार शॉट, गेंद पुल करने में सफल हुए, हवा में गेंद है, प्रयास तो काफी अच्छा किया खिलाड़ी ने, काफी लगभग 17-18 कदम दौड़ते दौड़ते हुए अंतिम क्षण में गेंद को पकड़ लिया और बारी समाप्त होती हुई भावे उमेर की। भी होगा वहां भी होगा।
मॅच चला अलकिवली संघाचा संघनायक आणि कोल्ह्याचा पाड्याचा संघाचा संघनायक. अलकिवली संघाचा संघनायक आणि कोल्ह्याचा पाड्याचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. नेक्स्ट मॅच अलकिवली संघ आणि कोल्ह्याचा पाड्याचा संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं. नाणेफेक रेडी. तो पहले 4 ओवर की समाप्ति के बाद एमसीसी महापोली ने 32 रन बनाकर 33 रनों का लक्ष्य रखा है. करंदौड़ी टीम के सामने गेंदबाज के पास, महापोली के गेंदबाज के पास बड़ा अवसर है. प्रति 11 रन से खुशी करनी होगी प्रति ओवर के पीछे. करंदौड़ी टीम को इस मुकाबले को जीतने के लिए बराबर 33 रनों का लक्ष्य उनके सामने रखा है. तो निश्चित तौर पर गेंदबाजों का काफी अच्छी मेहनत करनी होगी महापोली की टीम को, क्योंकि 11 रन प्रति अवसर से रन बनाना होंगे करंदौड़ी टीम के लिए. तो आइए इस मुकाबले का आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आमंत्रित कर रहा हूं विश्वनाथ जी मौर्य. प्लीज आइए. अब नेक्स्ट मॅच असेल अलकिवली संघ कोल्ह्याचा पाडा. दोन्ही संघाचे संघनायक आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये. विनंती करेन लकडे सरांना आपल्या शुभ हस्ते तसेच या स्पर्धेत करंजवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक निलेशजी कदम साहेब उपस्थित आहेत. यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक करून. धन्यवाद. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचंय. स्वर्गीय भावेश स्मृती चषकामध्ये आपण स्वर्गीय भावेश स्मृती चषक टॉस बॉक्स मध्ये आपण येत आहेत. 2 संघामध्ये नाणेफेकी होते, कोल्ह्याचा पाडा आणि अलकिवली. अलकिवली संघाच्या संघनायकाने छापा असा कॉल मागितला होता, मात्र कोल्ह्याच्या पाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेकी जिंकलेले. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. 4 षटकांचा सामना राहणार आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नाणेफेकी जिंकलेले. प्रथम 4 षटकामध्ये आपण फलंदाजी करणार की गोलंदाजी? गोलंदाजी करण्यामागे उद्दिष्ट का असणार आहे? काय नाही, माइंड फ्रेश करण्यासाठी. तर अलकिवली संघाला कसं बघता आपण? चांगली टीम आहे, चांगली मॅच होणार. तर अलकिवली संघाबरोबर कधी चालू हंगामामध्ये आपली लढत झाली नाही, पहिलीच मॅच आहे. मी पहिलीच असणार आहे. 2 संघामध्ये चांगली लढत होईल. 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत अलकिवली संघाला आपला प्रयत्न असेल रोखण्याचा? 35-40. धन्यवाद. तुमच्यासाठी धन्यवाद. आपण नाणेफेकी हरलात. नाणेफेकी जर जिंकली असती तर आपण प्रथम गोलंदाजी केली असती की फलंदाजी केली असती? फलंदाजीच केली. तर तुमच्या मनासारखंच होतंय. फलंदाजी करण्याची संधी मिळते. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40+. 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच करून तुमच्यासाठी सुद्धा बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. वलिया कॉमेंट्री बॉक्स मध्ये तिथे असतील विश्वनाथजी मोरे सर. धन्यवाद भगवानजी लकडे सर. ओळत आपण चालू असलेल्या सामन्याकडे जिथे आपण पाहतोय 33 धावांचं आव्हान ठेवलं एमसीसी मापोली संघाने. आयोजक स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे संघासमोर पाहिजे कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. 24 चेंडू आणि 33 धावा. मापोली संघ आपण नेहमीच पाहिलंय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आपण त्यांच्याकडून पाहतो. पाहिजे कशा प्रकारे हा सामना चुरशीचा होईल. 24 चेंडू आणि 33 धावा सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. आदित्य आणि ऋषिकेश ही जोडी आपण पाहतोय. सलामीचं वैयक्तिक सांघिक पहिलं व P1चं षटक घेऊन उमेर येतो गोलंदाजी मार्गावरती मापोली संघाकडून. नक्कीच एक चांगला गोलंदाजीचा भरणा असलेला संघ एमसीसी मापोली. विपक्ष आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती संघ. पहिला चेंडू घेऊन सज्ज. पहिला चेंडू पाहतोय आपण स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू ढकलला तर 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण करत स्वतःचा आणि संघाचा खाता उघडतोय तो आदित्य. 33 धावांचा पाठलाग करताना नक्कीच P1च्या षटकामध्ये सुरेख सुरुवात म्हणता येईल. उमेर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उमेर पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय आदित्यसाठी. P1चं षटक नक्कीच गोलंदाजीसाठी
सुंदर चेंडू पाहतोय आपण, निर्धाव चेंडू, कमबॅक करतोय दुसऱ्या चेंडूवरती उमेर. दुसऱ्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली 2 या धावसंख्येवरती. आदित्य आणि ऋषिकेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला ऋषिकेश, स्ट्राईकला आदित्य. उमेर मात्र चांगली गोलंदाजी करतो, आपल्या संघासाठी जखडून ठेवलं. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, दुसऱ्या चेंडू निर्धाव काढण्यात यश आलंय उमेरला. राईट आर्म वर विकेट मार असेल आदित्यसाठी. 33 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना स्वतःच्या घरच्या मैदानावरती सुंदर फटका. फाईनल एक रिझन निवडलं जाते. पाहिजे चेंडू येतोय सीमारेषेजवळ, दरम्यान 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे पाहतोय आपण, विपक्ष MCC मापोली संघ. दोन्ही या कवाड अंबाडी असोसिएशन मधील मातबर असे संघ पाहतोय आपण. पहिल्या दिवशी आपण पाहिलं कोलिवली ब संघ हा क्वालिफाय झाला टॉप 4 साठी. काल पाहिलं आपण साकुर्ली संघ क्वालिफाय झाला. पाहायचा आजचा तिसरा संघ कुठला क्वालिफाय होतो टॉप 4 साठी. उमेर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो आदित्यसाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट. सुंदर फटका. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये दरम्यान एकच धाव मिळतो. एका धावांच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 5, बिनबाद 5. पहिलं षटक मार्गस्थ असताना स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे, विपक्ष MCC मापोली. उमेरचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, तेवढाच सुंदर फटका पाहतोय आपण. कव्हर मध्ये, शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू अडवला जातो. दरम्यान एक धाव मिळेल. एका धावांच्या धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे. उमेर चांगली गोलंदाजी करतोय. P1 च्या षटकामध्ये जखडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा चौकार षटकार अजून सुद्धा या पहिल्या षटकामध्ये आलेला नाहीये. उमेर राईट आर्म वर विकेट मारा असेल. सुंदर फटका पाहतोय आपण. लॉंग लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहायचा चेंडू जातोय सीमा पार, चौकार. या डावातील पहिला चौकार येतोय कमांड डीजे. संख्येवरती 33 धावांचा पाठलाग करताना नक्कीच चांगले षटक म्हणता येईल करंजवडे संघासाठी. P1 च्या षटकामध्ये नक्कीच 10 धावा घेण्यात यश आले. पाहिजे वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज ताहा. पाहिजे वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन ताहा तयार होतोय गोलंदाजी मार्गावरती. मित्रांनो, आपण पाहताय आई जय भवानी करंजवडे आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन. लामज गावच्या या मैदानामध्ये आपण पाहतोय ही भव्य क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आपण. जय भवानी करंजवडे आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 स्पर्धेतील तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना, दुसरा सामना पाहतोय आपण. MCC मापोली विपक्ष स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे. तहाचा पहिला चेंडू, फुटा चेंडू होता. चेंडू फिरकवला जातोय. पाहिजे चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. कमांड डीजे. चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. फुलटॉस चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतला. चेंडू पाठवला 4 धावांसाठी, चौकार. चेंडू मैदानामध्ये सुपूर्द करायचा आहे. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय
स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 SSS नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतोय. सुंदर असं थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्ह SSS च्या माध्यमातून 4 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे विपक्ष MCC मापोली. तहाच्या पहिल्याच चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज ऋषिकेश कडून पुढचा चेंडू घेऊन तहा तयार होतोय. परत एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. पाहायचं 33 धावांचं आव्हान. चांगली सुरुवात. हो खूप सुंदर चेंडू. गडी बाद करण्यात यश येतंय. कमबॅक करतोय तहा. जाऊंगा तेरे शिकल को दिखाऊंगा. नवीन फलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये. रोहित येतो नवीन फलंदाज. फलंदाज रेडी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला आपल्या तहाकडून. राहुल येतोय नवीन फलंदाज. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळाला तहाकडून. गडी बाद करण्यात यश आले. सलामीची जोडी मात्र फुटते. पाहायचं आहे. सुंदर चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू आपण निर्धाव पाहिलेत. महापोली संघ याच्यासाठी ओळखला जातो. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. 33 धावांचा आव्हानाचा पाठलाग पाहायचा कशा प्रकारे केला जातोय. पहिली विकेट पडली 14व्या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो तहा. परत एकदा राहुल साठी राईट आर्म विकेट. सुंदर फटका. चेंडू हवेत पाहायचाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुंदर झेल पकडला लागतोय. बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू होतोय. दुसऱ्या गड्याचा पतन होत आहे भावेश स्मृती संघाच्या. धना यांच्या माध्यमातून पाहतोय. डीजे धना यांच्या माध्यमातून चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं या स्पर्धेमध्ये. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आभार आणि स्वागत असेल. नवीन फलंदाज अभि येतोय मैदानामध्ये. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. तिसरा चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू सुंदर फटका पाहतोय आपण. कव्हर मध्ये चेंडू जातोय. दरम्यान चेंडू जातोय सीमा पार. चौकार. Maria, Maria. नक्कीच 3 चेंडू चांगले हाताळले होते. मात्र अभिने मात्र चांगला फटका खेळ आपल्या संघासाठी. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा रेषे पार धाडला. 4 धावांनी धावसंख्या वेगाने वाढले. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 18 धावसंख्येवरती. तहाचा पुढचा चेंडू राईट आर्मवर विकेट मारा. सुंदर चेंडू. कमबॅक करतोय. नक्कीच निर्धाव चेंडू येतोय. 2 चौकारांव्यतिरिक्त 4 चेंडू खूप सुंदर हाताळले. 2 गडी बाद करण्यात यश आलं तहाला. आता पाहिजे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. स्वतःच्या घरच्या मैदानावरती पाहतोय आपण स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजवडे कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग करेल की MCC मापोली गोलंदाजांचा भरणा असलेला संघ. पाहायचा 12 चेंडू 15 धावा. एक महत्वपूर्ण अशी लढत.
जय भवानी करंजावडे आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक आपल्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्कीच एक चांगलं असं आयोजन एवंजोडी गणेश गवळी तसेच रोहित कदम आणि त्यांचे सहकारी मित्र संभाजी कदम यांच्या माध्यमातून जय भवानी करंजावडे आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. लांबसगावच्या क्रीडा नगरीवरती नक्कीच चांगलं असं आयोजन नियोजन पाहतोय. एमसीसी मापवली विपक्ष आपण पाहतोय स्वर्गीय भावेश स्मृती संघ कंजावडे. 12 चेंडू 15 धावांची गरज. सुफी येतोय नक्कीच. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद फेटाळतात. निर्धाव चेंडूने सुरुवात होते तिसऱ्या षटकाची. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. मापोली संघ सुद्धा एक नामांकित संघ पाहतो आपण ह्या विभागातील. चांगली अशी गोलंदाजीचा भरणा असलेला संघ. सुफीचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. परत एकदा पंचांकडे दाद मागतात. पंच दाद उचलतात. गडी बाद होतोय. पंचांशी वाद घालायचा नाहीये. सर्व खेळाडूंना एक सूचना असेल, आपण जे सामने खेळतोय ते कवाड अंबाडी असोसिएशनच्या नियमावलीप्रमाणे खेळतोय. फक्त वेस्ट हाईटच्या साठी रिव्ह्यू असेल, याची नोंद घ्यायची सर्व संघ आणि संघ नायकांनी. फक्त वेस्ट हाईट साठी फक्त रिव्ह्यू मिळेल आपल्याला. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला सुपीने. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. आता मात्र दबाव वाढला जातो स्वर्गीय भावेश स्मृती संघावरती सुद्धा. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय वैभव. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अभि. सुफी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद करण्यात आले सुफीला. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. पाहायचंय डावकुरा हाताचा फलंदाज येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ट्रिपल एस नेटवर्कच्या माध्यमातून खूप चांगलं असं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह वरती. सुफी मात्र चांगली गोलंदाजी करतो एमसीसी मापोली संघाची. 2 चेंडू मात्र निर्धाव हाताळलेत. पाहिजे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज होतो मैदानामध्ये वैभव. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुफी सज्ज होते आपल्या गोलंदाजी वैभव साठी. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर होते ती 18 धावसंख्या होते. अजून सुद्धा 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. काय गोलंदाजी पाहिली आपण. पहिलाच चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केला. तिसरा चेंडू निर्धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते एमसीसी मापोली संघाकडून. सुपी हा गोलंदाज पाहतोय. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज होती. मात्र 3 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव हाताळले. आता मात्र दबाव नक्कीच येतोय स्वर्गीय भावेश स्मृती संघावरती. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो वैभव साठी. सुफी राईट आर्मवर विकेट मारा असेल. सुंदर चेंडू. बॅक टू बॅक चौथा चेंडू निर्धाव हाताळतोय. दडपण 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 वाढत चाललंय स्वर्गीय भावेश स्मृती संघावरती. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. नक्कीच गोलंदाजीमध्ये कमबॅक केलाय एमसीसी मापोली संघाने. सुफीने काय सुंदर गोलंदाजी हाताळले. बॅक टू बॅक 4 चेंडू जखडून ठेवले समोरच्या फलंदाजांना. पुढचा चेंडू सज्ज होता राईट आर्मवर विकेट मारा वैभव साठी. सुफी एमसीसी मापोली संघाकडून. आता मात्र 5वा चेंडू निर्धाव येतोय. काय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण लांबसगावच्या क्रीडा नगरीवरती. स्वर्गीय भावेश स्मृती संघाला जखडून ठेवलं सुफीने. बॅक टू बॅक 5वा चेंडू निर्धाव हाताळलाय. 12 चेंडू 15 धावांचं समीकरण होतं. आता तेच समीकरण 7 चेंडू आणि 15 धावांवरती जात आहे. अभि मात्र नॉन स्ट्राईकला तसाच उभा राहिलाय. एक आक्रमक फलंदाज अजून सुद्धा नॉन स्ट्राईकला. पाहायचा पुढचा चेंडू सुफीचा. सुंदर चेंडू होता. मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेत नाही. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो अभिकडून. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. अंतिम षटक खूप महत्वाचं असेल. या स्पर्धेसाठी आमचे प्रमुख पंच आपण पाहतोय शफीक अन्सारी सर आणि
जोसेफ सर नक्कीच नामांकित पंच भिवंडी तालुक्यातील सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा हे दोन्ही मान्यवर पंच आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय SSS नेटवर्क खूप थेट असं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय तसेच या स्पर्धेसाठी डीजेची व्यवस्था डीजे धना सुमधुर असं संगीत आपल्याला जे ऐकायला मिळत आहे या सर्व आरम येतोय नवीन बॉलर पाहायचाय कशा प्रकारे गोलंदाजी करतोय 6 चेंडू 15 धावा अभिने मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा निर्णय घेतलाय शेवटच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव घेतली नाही निर्धाव षटक हाताळलं या स्पर्धेमध्ये सुफीने खूप सुंदर गोलंदाजी केली 12 चेंडू 15 धावांची गरज असताना एक निर्धाव षटक हाताळण्यात यश आलं सुफीला आता नवीन गोलंदाज होतोय आरम पाहायचा आरम कशा प्रकारे गोलंदाजी करतो आपल्या संघाने 6 चेंडू 15 धावा स्ट्राईकला असेल अभिवरती पूर्ण मदार असेल स्वर्गीय भावेश स्मृती संघ करंजावडीची आरम येतोय नवीन गोलंदाज पाहायचा पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय अभिसाठी अभिकडे ती कुवत आहे पाहायचंय षटकारां चौकारांची गरज असेल पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज सुंदर चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू येतोय मिडॉन रिझनकडे दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पाहायचंय सुंदर फेकी दरम्यान 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण 5 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल पाच 13 समीकरण पाहतोय आपण डगआउट मध्ये थोडीशी शांतता पाहतो पहिल्या 2 षटकांमध्ये नक्कीच थोडंसं चांगलं वातावरण होतं डगआउट मध्ये आता मात्र आपण पाहतोय थोडंसं शांत वातावरण जखून ठेवलं तिसऱ्या षटकामध्ये सुपीने आणि ही शांतता पसरली मैदानामध्ये पुढचा चेंडू आरामचा हो खूप सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते मापोली संघ नक्कीच गोलंदाजी ओळखला जातो या विभागातील नामांकित संघ गोलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातो 4 चेंडू आणि 13 धावांची गरज दोन मोठ्या फटक्यांची आवश्यकता मात्र मापोली संघाची गोलंदाजी खूप चांगली पाहतोय आपण आता मात्र पंचांचा इशारा पाहायचा आहे सोडून दिलाय चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते आता 3 चेंडू आणि 3-13 पाहायचं कोणाचे वागतायत 3-13 3 चेंडू 3-13 ची आवश्यकता पाहायचा आहे आरामचा पुढचा चेंडू काय कमबॅक पाहिला आपण पहिल्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्या होत्या मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये सुंदर गोलंदाजी पाहिली मापोली संघाकडून सुपी आणि आता आरम राईट आर्म विकेट मारा असेल अभिसाठी परत बॅटची आतली कड घेऊन चेंडू जातोय यष्टिक्षेच्या पाठीमागे दरम्यान एकच धाव मिळेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही दिली जाणार धाव पंच धाव दिली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे स्ट्राईक रुटीन होणार नाही आता मात्र 2 चेंडू आणि 12 2 मोठे फटके खेळावे लागतील पाहायचंय वैभव 2 मोठे षटकार खेळतोय की आराम त्याला जखून ठेवतोय आता राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल वैभवसाठी डाव कुरे आताच्या फलंदाजासाठी मागच्या षटकात जखून ठेवलं होतं सुपीने वैभवला पाहायचं या 2 चेंडूंवरती जर संघाला विजय करायचा असेल नक्कीच 2 मोठे षटकार खेचावे लागतील आराम आपला षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल डावखुरे आताचा फलंदाज वैभवसाठी पुढचा चेंडू आता मात्र चेंडू हवेत येतो पाहिजे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक चेंडू जातो सीमापार षटकार सामना अजून जिवंत आहे कमॉन डीजे नक्कीच मागच्या षटकामध्ये याच वैभवला उभा ठेवला होता निर्धाव षटक हाताळला होता सुपीने मात्र वैभव
आपला क्लास दाखवताना कमबॅक करताय, षटकार घेतला. आता मात्र एक चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. सामना जिवंत ठेवला वैभवने. आता मात्र दोन्ही संघ अटीतटीचा असा सामना पाहतोय आपण. मागचं षटक निर्धार हाताळल्याच्यानंतर वैभवने मात्र आता कमबॅक केलंय. एक चेंडू 6 धावा. दडपण दोन्ही संघांवरती असेल. पाहायचं या दडपणाला कोण सामोरं जात आहे, कोण विजयश्री होत आहे, कुठला संघ या स्पर्धेतून माघारी जातोय आणि कुठला संघ या स्पर्धेत आघाडी घेतोय. पाहायचं गोल्डन षटकार येतोय का या स्पर्धेमध्ये. वैभव सज्ज होतोय, अरम सज्ज होतोय. रवींद्र कदम साहेबांच्याकडून बक्षीस येत आहे. जर षटकार घेतला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल वैभवला. सुवर्ण संधी. पाहायचं सुवर्ण संधीचा फायदा घेतोय का. दडपण दडपण दडपण. प्रेशर पाहतोय आपण गोलंदाजावरती. एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. नक्कीच हा प्रेशर खूप मोठा असतो आपल्या गावच्या संघासाठी खेळताना. एक जबाबदारी खांद्यावरती घेताना पाहायचं कशा प्रकारे या दडपणाचा सामना केला जातोय. अरम सज्ज होतोय परत एकदा वैभवसाठी. सुंदर चेंडू.